मंगलाष्टक स्तोत्र. अर्हन्तो भगवन्त इन्द्रमहिता सिद्धाश्च सिद्धीश्वराः आचार्या जिनशासनोन्नतिकरा पूज्या उपाध्यायकाः श्रीसिद्धान्तसुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधकाः पञ्चैते परमेष्ठिनः प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम्. योगर्भावतरोत्सवो भगवतां जन्माभिषेकोत्सवो यो जातपरिनिष्क्रमेण विभवो यः केवलज्ञानभाक् यः कैवल्यपुरप्रवेशमहिमा सम्पादितः स्वर्गिभिः कल्याणानि च तानि पञ्च सततं कुर्वन्तु ते मङ्गलं कुर्वन्तु मे मङ्गलं कुर्वन्तु नो मङ्गलम्. कल्याणक ही तीर्थंकरांचीच का होतात, तर त्याला कारण सांगितलं. ते तो समय म्हणा, ती घटना म्हणा, ते प्रसंग म्हणा, त्यांचंच कल्याण करणारं नाही तर 3 लोकांचं कल्याण करणारं असतं. म्हणून त्याला कल्याणक म्हटलं जातं. म्हणजे तुमचा जन्म झाला तर किती लोकांचं कल्याण झालं? तुम्ही गर्भात आला तर तुमचं किती लोकांचं कल्याण झालं? म्हणजे कल्याण कमी कल्याण जास्त असते. म्हणजे त्यांनी तर स्वतःच्या जन्माचं पण कल्याण केलं, ज्ञान प्राप्त झालं, तप केलं, निर्वाण झालं, सगळं त्यांच्यासाठी तर कल्याणकारी होत असते. पण त्यांच्याबरोबर 3 लोकाला, सगळ्या चराचर पृथ्वीमध्ये जेवढे काही जीव असतील सगळीकडं, तर त्या सगळ्या जीवांचं कल्याण त्याच्या निमित्तामध्ये होतं. म्हणून त्याला म्हटलं जातं कल्याणक, कल्याण करणारे असे ते भगवान. तर त्याच्यामध्ये ज्ञान कल्याणकाचं वर्णन बघत होतो. केवळ ज्ञान प्राप्त झाला जर भगवंतांना तर त्यावेळीच तिथं देवलोक येतात आणि सगळी जसं जन्मकल्याणकाच्या वेळी ते उत्सव मनवतात त्याचप्रमाणे प्रत्येक प्रसंगाच्या वेळी जेव्हा वैराग्य झालं तेव्हा सुद्धा आणि जेव्हा केवळ ज्ञान झालं तेव्हा सुद्धा त्यांनी आपली सगळी भक्ती तिथं व्यक्त करतात. जे इंद्र असतात किंवा इतर सगळे जे देव आहेत तर ते. मग त्याच्यामध्ये आपण बघत होतो की समोशरणाची रचना होते आणि त्या समोशरणामध्ये सगळ्या प्रकारचे जीव आलेले आहेत. काय म्हटलं? हत्ती, घोडा, उंदीर, मांजर, सगळे पंचेंद्रिय सगळे जीव आहेत. तर त्या सगळ्यांना जिथं समान रूपाने वागणूक मिळते, समान रूपाने शरण मिळते, असं ते स्थान किंवा जिथं सगळ्यांना समान रूपाने उपदेश मिळतो, समता स्वभाव दाखवला जातो, तर त्याला म्हटलं समवशरण. जे तिथं गेल्यावर सगळे निर्भय होतात, वैर विसरतात, आपलं कोणी शत्रुमित्र राहत नाही. असं जे स्थान आहे ते 3 लोकात कुठं आहे तर अजून हे एक सांगितलं की सगळ्यांची समानता कुठं असते. असे 4 स्थान आहेत 3 लोकांमध्ये. सगळ्यांची समानता असेल असं म्हणजे त्यांच्यामध्ये काय भेदभाव नसतो, अशी 4 स्थानं असतात. कुठं कुठं सांगावं? एक आमचं घर, एक तुमचं घर, एक त्यांचं घर, एक ह्यांचं घर का? तिथं कोण समान नसतात. घरामध्ये तर सगळे कमी जास्त आणि लहान मोठेच असणार. पण असे 4 स्थानं कुठली आहे जिथं की सगळे जीव समान असणार? सांगा. समोशरण. दुसरं नाही, सगळे जीव समान असतात तिथं. म्हणजे त्यांच्यामध्ये जसं आपल्या घरात आता कोणी लहान आहे, कोणी मोठं आहे, कोणी ज्ञानी आहे, कोणी अज्ञानी आहे, असं काय तिथं भेदच नाही. सगळे जीव समान असतात. एक तरी यायलाच पाहिजे. बरोबर. सिद्धशिला
जिथं की सगळे सिद्ध समान आहेत. अजून त्यांच्यात पण कमी जास्त ज्ञानाची पात्रता वगैरे म्हणतो ना आपण. आता एवढं सूक्ष्म नाही, पण म्हणायचंय की सामान्य रूपाने तिथं समानता असते असं. बरोबर. हुशार आहे रे सोनार. अहमिंद्र जे कुठं असतात ना, आता 9 ग्रव्याच्या वर 9 अनुदिश 5 अनुत्तरमध्ये असणारे सगळे अहमिंद्र आहेत ना. त्यांच्यात कोण लहान मोठं नाही, त्यांच्यात काय फरक नाही, सगळे इंद्र आहेत. त्यामुळं ते उच्च स्वर्गातले जीव जे काही अहमिंद्र आहेत तर ते सुद्धा सगळे परस्परामध्ये समान असतात. अजून एक स्थान सोनल दोभाडा. अजून एक स्थान कुठलं? निगोद. निगोदी जीव कसे आहेत त्याच्यात सगळे समानच आहेत. सगळ्यांचं एका श्वासामध्ये जन्ममरण चालू आहे. म्हणजे म्हणून म्हटलं तिथं पण असं काय कोण लहान मोठं वगैरे असा भेद नाही. काय काय 4 स्थानं सांगितली. पहिला नित्य निगोद भूमी, दुसरं समोशरण जे मध्य लोकामध्ये इथं आहे. जेव्हा तीर्थंकर भगवान तिथं आहेत तर त्यावेळेस जे सगळे जीव आले त्यांना सगळ्यांना जीव म्हणूनच बघितलं गेलं. असं नाही कोणी इंद्र आहे, कोणी चक्रवर्ती आहे, कोणी हीन आहे, दीन आहे, असलं काय भेदच नाही तिथं. सगळे जीव समान अशा रूपानेच आश्रय मिळाला त्यांना. त्यामुळं निगोद भूमी, समोशरण, तिसरं सांगितलं अहमिंद्र देव जिथं राहतात ते सगळे अहमिंद्र देव, आणि चौथं सांगितलं सिद्धशिला. तर सिद्धशिलेवर सुद्धा जेवढे सगळे सिद्ध आहेत ते सगळे समान रूपाने, त्यांच्यामध्ये सुद्धा कमी जास्तपणा नाही. भलेही ते अनंत काळापूर्वी झालेले असतील, भलेही आत्ता जस्ट झालेले असतील, तरी सुद्धा सगळे सिद्ध समान आहेत. असं नाही की एक सिनियर आहेत एक ज्युनियर आहेत. काय असतो, कोणी सिद्ध आधी गेले मोक्षाला म्हणून ते त्यांना ह्यांनी पाया पडायचे का, आत्ता गेलेले फ्रेशर्स असतात म्हणून. तर असं काय त्यांच्यामध्ये भेद नसतो. सगळे सिद्ध समान रूपानेच तिथं राहणार. एकतर एक दुसऱ्याला कोणाला नमस्कार करत नाहीत किंवा काय विकल्पच नाही तिथं नमस्कार करण्याचा वगैरे सुद्धा. सगळे आपल्या स्वभावाचा आनंद घेत आहेत. तर अशी ही 4 स्थानं थोडंसं सांगितलं होतं. म्हणून समोशरण असं स्थान आहे जिथं की आपल्याला, आपण अनेक वेळा जाऊन आलोय पण आपण त्याच्या निमित्तामध्ये आपलं कल्याण केलं नाही. तर थोडंसं रत्नकरण श्रावकाचारमध्ये त्यांनी थोडं डिफरंट वर्णन घेतलं आहे. थोडं न माहिती असलेलं वगैरे ते वाचू आपण. 244 पान आहे. सोलापूरचं मराठी प्रकाशन असेल तर 244 पानावर वाचू. समोशरण रचना थोडंफार सगळं आपण वाचलेलंच आहे, पण काय काय गोष्टी जर असं न माहिती असलेल्या वाटल्या म्हणून ते वाचू म्हणलं. त्यावेळी 4 प्रकारचे देव कुठले कुठले, भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिष्कवासी आणि कल्पवासी, 4 प्रकारचे देव प्रभूच्या ज्ञान कल्याणकाची पूजा करतात व प्रभूंच्या उपदेशासाठी समोशरण रचतात. म्हणजे देवांची कृपा पण आपल्यावर बघा की, देवगतीचे देव बरं का, की त्यांना स्वतःला लाभ मिळणार आहे, पण त्यांची इच्छा की असे सगळे जीव येऊन त्यांना पण लाभ मिळावा म्हणून त्यांनी अशी समोशरणाची रचना केली. नाहीतर ते 5000 वर धनुष्यवर असल्या तिथं कोण जाणार हो, आणि कसं जाणार, कसं ऐकणार दिव्यध्वनी. असं जमिनीवर बसले आणि ते वर असते तर काय ऐकायला पण आलं नसतं आपल्याला, किंवा आपला तसा उपयोग पण गेला नसता तिथं. म्हणून सांगितलं त्या देव लोकांनी काय केली, तशी रचना केली की सगळ्या इतर जीवांना सुद्धा त्याचा लाभ व्हावा वाणीचा. तर सांगतायत की प्रभूच्या उपदेशासाठी समोशरण रचतात. ते पृथ्वीपासून 5000 धनुष्य उंच असते. तेथे इंद्रनील रत्नाच्या 12 योजन गोल भूमीवर समोशरण रचले जाते. आज मला एकाने विचारलं म्हणून की समोशरण हे फ्लॅट बेसवर असतं का असं स्टेपवाईज असतं. जसं त्या 8 भूमी वाचल्या ना आपण, तर एकानंतर एक जी भूमी आहे तर ती कशी रचना असते, म्हणजे फ्लॅट आहे ते का त्या अनेक ठिकाणी जिथं जिथं समोशरणाची रचना करतात ना, तर ते असं दाखवतात शेवटची भूमी
जी आपली होती ना भद्रशाल, काय ते सॉरी धुलीशाल कोट, त्याच्या आतमध्ये चैत्यप्रासाद भूमी होती, त्याच्या आत खातिका भूमी वगैरे असं पुढं पुढं जाताना ते उंच उंच रचना करतात असं दाखवलं आहे. मग तशी रचना असते का? तर असं नाही आहे. हे सांगायला तिथं की इंद्रनील रत्नाच्या गोल भूमीवर, गोल असती पण सपाट आहे, आणि मग जिथं भगवान विराजमान आहेत ना ते आसन फक्त सगळ्यात उंच असणार एवढंच. गोल भूमीवर समोश्रण रचले जाते, तेथे समोश्रणाची रचना होते आणि भगवंतांचा विहार होतो. तेथे आंधळ्याला दिसू लागते, बहिऱ्याला ऐकू येते, पांगळे चालू लागतात, मुके बोलू लागतात. म्हणून सगळे इथे येतात ना जेव्हा प्रतिक्रमणाला, काय रोग झालाय, त्रास होतोय, तर त्यांना एवढाच उद्देश असतो, काय समोश्रणात जर गेलो असतो तर एकतर कुठला रोग राहिला नसता, आत्ता सुद्धा गेलो तर राहणार नाही, जाऊन या. कुठं आहे समोश्रण? सम अवशरण म्हटलं ना, चौ बाजूने आपला आत्मा आपल्यासाठी समोशरण आहे. कुठलेही तिथं त्याचं शरण घेतलं ना तर आहे त्याच्यामध्ये शक्ती अशी की तुम्हाला त्या समयात आनंद देणार, ती पर्याय, तो अनुभव. इतर सगळं चालू आहे की काय, संपणार नाही आहे किंवा सुटणार नाही आहे संसार किंवा संक्लेश, पण ज्या समयाला आश्रय घेतो ना स्वभावाचा, घ्यायला पाहिजे. आणि असं वाटतं की आत्ता पण ते आले होते ना मुंबईचे कोण, त्यांना पण तेच म्हटलं की ते म्हटले स्वाध्याय करतो आम्ही, पण असं अध्यात्म कसं काढायचं ते नाही माहिती. म्हणजे किती पिपासू आहेत आज बाहेर, पण त्यांना असं मार्गदर्शन मिळत नाही. हां, म्हणजे तुम्हाला मिळतंय तर आपण त्याचा किती फायदा करून घ्यायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं, पहिलं बाळकडू हेच मिळालंय. कसं त्यातनं आपल्याला आपला रस काढता येईल ह्याची कला आज बाहेर तसं कोणाला कळालं नाही आहे, कोणाला मिळत नाही आहे तसा उपदेश. म्हणून म्हणलं मिळाले तर तो आत्मानुभव, ते रस प्राशन करून घ्या. जे काय करता त्याच्यामध्ये ह्याची मुख्यता ठेवा. मी आत्मा हे जाणणाऱ्या या सगळ्यापासून भिन्न आहे. त्यांना सांगायला लागलं एक एक वाक्य तरी सुद्धा किती आनंद व्हायला लागला होता. म्हटलं माताजी असं सांगतात, चालताना सुद्धा आपण प्रयोग करू शकतो, खाता पिताना प्रयोग करू शकतो, असं काही नाही की सगळं सोडून म्हटले कामं असतात घरात, पोरं आहेत, संसार आहे, असं ते म्हणत होत्या. म्हटले दिवसभर असं काही चिंतनधारा राहत नाही, जेवढा वेळ वाचतो त्यावेळेस खूप आनंद येतो. मग म्हटलं तुम्ही काम करत असला तरी सुद्धा आपल्याला काय ते घेऊन बसायला पाहिजे असं नाही आहे. म्हणजे आपली धारा शेवटी जे सांगितलंय ना त्याचं चिंतन मंथन आपण असं सुद्धा चालू ठेवू शकतो. आणि त्यामध्ये सुद्धा करता नाही आहे, ज्ञाता आहे ह्याची भाववासना असेल तर तेच अध्यात्म आहे, तेच ध्यान आहे, तीच उपलब्धी आहे आपली. हां, तर मग कॅन्सरचे पेशंट येतात आणि प्रतिक्रमण मागतात आणि त्यांना इच्छा की लगेच बरा व्हावा कॅन्सर. कसं होणार हो? झाला का बरं? काय तर केलंय ना पाप पूर्वी, म्हणल्यावर त्याचंच फळस्वरूप आज तुम्हाला असा मोठा असाध्य रोग झाला. आणि मग त्याच्या निमित्तात परत आकुलता करणार तर कधी नष्ट होणार होतो रोग? तर तिथं सांगितलं त्या समोश्रणात जातील ना असे कॅन्सर पेशंट, कुठलेही न औषधे घेता सगळे बरे होणार. कुठलं कॅन्सर हो? ब्लड कॅन्सर असू देत, बोन कॅन्सर असू देत, तुमचं कुठलंही कॅन्सर असू देत, त्याला सगळ्यात मोठा उपाय म्हणजे त्या समोश्रणाची शरण. जे कोण तिथं जाणार त्यांना ना BP राहणार, हार्ट अटॅक येणार, काय कुठलं आंधळा पांगळा हे सगळे नष्ट होतात रोग. तर बाकीचे सगळे छोटे छोटे रोग झाले हे सगळे, तर त्या सगळ्याचा नाश होतो हे सांगताय. हे सगळे वितरागपणाचे अद्भुत महात्म्य आहे. अशी ती भगवंतांची वितरागता आहे, त्याचंच महानता आहे. समोशरण रचनेत धुलीशाल आदिक रत्नमयी कोट, मानस्तंभ, आता सगळं आपण काल परवा बघितलेली रचना आहे ना ती डोळ्यासमोर आणा, ती सगळी त्यांनी विस्तार करून सांगतायत. फक्त वाचताना सुद्धा आपल्याला समजणार जर तुम्ही ते ऐकलेलं असेल, बघितलेलं असेल तर. पहिला धुलीशाल कोट, त्याच्यानंतर मानस्तंभ, पाण्याचा खंदक, फुलांचा बगीचा, असं समोश्रणात चाललोय आपण आतमध्ये बरं का, तसं इमॅजिन करा. पुन्हा रत्नमयी कोट, दरवाजे, नाट्यशाला, उपवन, वेदी, ध्वजाभूमी, पुन्हा कोट, पुन्हा कल्पवृक्षाचे वन, रत्नमय स्तूप, प्रासाद प्रदेश, नंतर स्फटिकाच्या कोटात देवछंद नावाचा एक योजनाचा मंडप, सर्व बाजूंनी 12 सभा. कुठं पोचलो? कुठंपर्यंत आलो?
श्रीमंडभूमीमध्ये 8व्या भूमीमध्ये पोचलो, जिथं 12 सभा आहेत. त्यापुढे रत्नमयी 3 कटनीवरील गंधकुटीच्या सिंहासनावर 4 बोटे अदर अरिहंत भगवान विराजमान होतात. भले ते कटनी आहे, त्या पायऱ्या आहेत म्हणून दाखवलं, पण तरीसुद्धा त्याच्यावर जे गंधकुटी आहे त्याच्यावर कमळाचं आसन आहे आणि त्याच्यावर अदर भगवान विराजमान आहेत. त्यांची अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत वीर्य, अनंत सुखमयी अंतरंग विभूतीची महिमा वर्णन करण्यात 4 ज्ञानाचे धारक असे गणधर देखील समर्थ नाहीत. काय कळलं? बहिरंग विभूती सगळे सांगतील की, पण अंतरंग विभूती काय आहे, अनंत चतुष्टय जे प्राप्त झाले त्याचं काय वर्णन करू शकणार? भलेही मनपरिज्ञानी आहेत तिथं गणधर वगैरे, पण तरी सुद्धा ते अंतरंग वैभव त्यांनाच गम्य आहे. वर्णन करण्यात 4 ज्ञानाचे धारक गणधर देखील समर्थ नाहीत. तेव्हा दुसऱ्याकडून ती कशी होणार? समोशरणाची विभूती वचन अगोचर आहे. इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे समोशरण, असं वाचल्यावर सुद्धा आपल्याला कल्पना करवत नाही, इतकं सुंदर आहे. तुम्हाला जे काय माहिती असतील ना जगातल्या सगळ्या सुंदर वस्तू, त्याच्यापेक्षा अप्रतिम रूप आहे असं विचार करा नुसतं. आता या भावात तर मिळणार नाही समोशरण तुम्हाला, पण जे आहेत ते आता हे समोशरणच आहेत. पण जे साक्षात समोशरण असतं ना, तर त्याचं रूप असं अद्वितीय असणार, जे वर्णन आता ह्याच्यात सांगायला लागलेत ना. कारण देवकृत आहे म्हटल्यावर त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची कमी नसतेच. म्हणून म्हणते समोशरणाची विभूती वचन अगोचर आहे. गंधकुटी 3ऱ्या कटनीवर आहे. तेथे प्रत्येक बाजूला 32 असे, दोन्ही बाजूला 64 इंद्र, मुकुट, कुंडल, हार, बाजूबंद, कडी वगैरे संपूर्ण अलंकार घालून 64 चामर हातात धरून भगवंतांवर वारीत असतात. काय सांगायले? चपरासी नसते कोण, कोणाला तरी असलं काम दिलंय असं नाही. तुमच्या घरामध्ये वारा घालायला कोणतरी असं असायचे पूर्वी, असं काय म्हणतात, पैसे देऊन कामाला ठेवलेले वगैरे. इथं असा इंद्र आहे की त्याचं सगळं पहिल्यांदा नखशिखांत वर्णन त्या इंद्राचं, आणि तो येऊन काय करतोय? चामर ढाळतोय. हे सांगायले. परत वाचू. प्रत्येक बाजूला 32 असे, दोन्ही बाजूला 64 इंद्र. काय काय घातले? सगळे दागिनेच तुम्हाला आवडणार ते पहिला सांगून. मुकुट, कुंडल, हार, बाजूबंद, कडी वगैरे सर्व अलंकार घालून 64 चामर ढाळतात. सतत निरंतर ढाळतात. थंडी वाज नाही का हो देवाना? थंडी वाजली सगळ्यांना. तर ते 64 चामर हातात धरून भगवंतांवर वारीत असतात. भगवंतांच्या मस्तकावर 3 छत्रे असतात. ती सूर्यचंद्रापेक्षाही अधिक दैदिप्यमान भासतात. भगवंतांवर शरीराच्या कांतीच्या इतका प्रकाश असतो, म्हणजे भगवंतांच्या शरीराच्या कांतीचा इतका प्रकाश असतो की समोशरणात रात्र आणि दिवस यांचा भेदच दिसत नाही. म्हणून जिथे जिथे सांगितलं ना भगवान आहे तिथे तिथे रात्री आणि दिवसाचा भेदच नसतो. चतुर्थ काळामध्ये रात्र दिवस आहे का नाही? मग चतुर्थ काळातच भगवान आहेत की नाही आहे रात्र दिवस? का बरं नाही आहे? मग तुम्ही कसं काउंट केला हो? त्याचं काळ किती आहे ते काय म्हणायचं? तीर्थंकरांचा आयु किती, त्या चतुर्थ काळाचं किंवा त्या तीर्थंकरांचा काळ किती, किती काळपर्यंत त्यांचं तीर्थ चाललं? सूर्यचंद्राचा प्रकाश असतो. सूर्यचंद्राचा प्रकाशच नाहीये, तेच सांगायलेत. काय ते केवल ज्ञानाचा प्रकाश असा असतो की त्याच्यासमोर हे सगळे दिपून जातात. कोटी सूर्य असले तरी सुद्धा त्यांच्यापेक्षा भगवंतांचं तेज अधिक आहे असं सांगतात. मग तर जिथं भगवान आहे तिथं तर असा काही भेद नसतोच. केवळ ज्ञान जिथं आहे तिथं नसतं, कल्पवृक्ष जिथं आहे तिथं नसतं, आणि सिद्ध जिथं आहे तिथं नसतं. सूर्यचंद्र वगैरे काय म्हणायचं, रात्री दिवसचा भेद अशा ठिकाणी ती, आणि इवन इथं पण नाही आहे. देवलोकामध्ये पण नाही आहे का? कारण कल्पवृक्ष आहेत. नरक लोकामध्ये पण नाही आहे का? का हो?
नाही नाही, खूप उजेड नाहीच आहे. रत्नामध्ये सूर्यचंद्र मध्ये लोकातच आहेत. काय काय हम्म. सूर्यचंद्र मध्ये लोकातच आहेत. ज्योतिष्कवासी देव सगळे इथंच आहेत आणि खाली कल्पवृक्ष वगैरे पण नाही आहेत. म्हणजे देवलोकामध्ये पण नाही आहेत ज्योतिष्कवासी देव, पण तिथं कल्पवृक्ष आहेत. त्यांच्या निमित्तात प्रकाशांग नावाचे जे कल्पवृक्ष आहेत तर ते प्रकाश देतात. आणि सिद्धशिलेवर सिद्धांचं केवळ ज्ञान आहे तर त्याच्या निमित्तामध्ये सगळे परमाणू प्रकाश रूपाने परिणमित होतात तिथले. त्यामुळे तिथं पण काय बॅटरी वगैरे तुमची गरज नाही. हां, कुठं जायचं ॲड्रेस द्या, कुठल्या गल्लीबोळात वळायचं काय करायची गरज नाही आहे. जिथं बसून ध्यान केला तिथून वर तुमचंच नाव आहे त्या क्षेत्रावर तर ती भगवंतांच्या मस्तकावर 3 छत्रे असतात. ती सूर्यचंद्रापेक्षाही अधिक दैदिप्यमान असतात. छत्रच बरं का, अजून भगवंतांचं तर वर्णन केलंच नाही. ते छत्रच इतकं दैदिप्यमान आहे की सूर्यचंद्र सुद्धा त्यासमोर फिके. भगवंतांवर शरीराच्या कांतीच्या इतका प्रकाश असतो की समोशरणात रात्र आणि दिवस यांचा भेदच दिसत नाही. नेहमी दिवसच दिसतो. भगवंतांचे शरीर इतके सुगंधित असते की असा सुगंध त्रैलोक्यात दुसरा नाही. आई आवाज काढू नको, अनम्यूट करू नकोस, मागचा आवाज येतो तुमचा. बोलायचं असेल त्यावेळेस काढा फक्त. माई आवाज म्यूट कर, म्यूट. मागचा आवाज डिस्टर्ब होतो. काय वाचले? 3 छत्र प्रकाश इतका असतो की रात्र दिवसाचा भेद नाही. 3 छत्राचं वर्णन. दिवसच असतो. भगवंतांची शरीराची कांती एवढी असते की तिथं नेहमी दिवसच दिसतो. भगवंतांचे शरीर इतके सुगंधित असते की तसा सुगंध त्रैलोक्यात दुसरा नाही. गंधकुटीवर देवांनी रचिलेला अशोक वृक्ष पाहताच तेथील जीवांचा शोक नाहीसा होतो. विचार करा की म्हणून तर शोक झाला किंवा काय म्हणायचं अरती परिणाम झाले, काय तुम्हाला दुःख झालं, आकुलता झाली, जावा ना, समोशरण आहे तुमच्याजवळ आता जे आहे तिथं जावा. थोड्या काळासाठी जरी त्या आयतनात बसलं ना तरी सुद्धा त्याचा परिणाम होतो आपल्यावर. म्हणून म्हटलं की सानिध्यात जात नाही आपण. मंदिरात गेल्यावर का असे परिणाम लगेच परिवर्तित होतात? जसं घरामध्ये होत नाही तसे मंदिरात का बदलतात परिणाम? कारण इथं आल्यावर सगळ्यांची तशी पॉझिटिव्ह धारा असते ना एक. इथं कोणाचं निगेटिव्ह विचार किंवा काय कलहाचे शब्द अशा प्रकारचं वातावरण कधीच नव्हतं. त्यामुळे तसे शब्द वर्गणा पण नसतात. म्हणून म्हटलं तुम्ही जेव्हा तिथे जाता त्यावेळेस ते तुम्हाला तशा प्रकारचे परिणाम परिवर्तित होतात. जर क्लेश झाले असतील तर जावा, थोडा वेळ देवाच्या जवळ बसा, तसं ध्यान करा. मी सुद्धा त्यांच्यासारखा संक्लेशरहित, म्हणजे नेहमी ते उदाहरण येतं डोळ्यासमोर. पार्श्वनाथांचा जीव त्या कमठाच्या जीवाला कसं माफ करत असणार आहे 10 भवापर्यंत. काय त्यांची जबरदस्त क्षमाशक्ती असणार आहे. असं डोक्यामध्ये दगड घातलं तरी सुद्धा त्यांच्याविषयी पुढच्या भवात पण वैर नाही. प्रत्येक भवात क्षमेचे परिणाम आणि प्रत्येक भवात याचे वैराचे परिणाम. म्हणजे तुम्हाला काय न्यायचं आहे, काय म्हटलं त्यांनी, म्हणून तुम्हाला पार्श्वनाथ व्हायचं आहे का कमठ व्हायचं आहे तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणले असे दुनियामध्ये अनेक कमठ भेटणार तुम्हाला. काय म्हणले? एक नाही आहे, तिथं तर एक होता पार्श्वनाथांच्या जवळ. तुमच्याजवळ म्हणले असे अनेक कमठ आहेत, त्यामुळे तुम्हाला फेस करावंच लागणार आहे. काळजी करू नका. फक्त स्थिरता कुठं करायची, कशावर कॉन्सन्ट्रेट करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. तर त्यांच्या शरीराचा सुगंध त्रैलोक्यात दुसरा नाही. गंधकुटीवर देवांनी रचलेला अशोक वृक्ष पाहताच तेथील जीवांचा शोक नाहीसा होतो. म्हणूनच नाव दिलं ना अशोक. शोक जिथं राहत नाही जीवाला असं ते अशोक वृक्ष, अशोक स्थान. कल्पवृक्षाच्या पुष्पांची वृष्टी आकाशातून होत असते. त्या फक्त श्रीमंडप भूमीमध्ये बरं का. कल्पवृक्षाच्या त्या फुलांची किंवा दिव्य दिव्य फुलांची वृष्टी देव करतात ती श्रीमंडप भूमीमध्येच. आणि मग परत ते पण वैशिष्ट्य सांगितलं ना की ते फुलं कशी पडतात हो, देठाखाली सरळ पडतात अशी. तुम्ही जर आत्ता टाकलात फुलं तर देठ वर राहतं.
कारण कोमल भाग खाली जातो. पण तिथं अशी विशेषता असते, अतिशय असतं की जे काय पुष्पवृष्टी होणार तर ती फुलं अशी नाही पडत, अशी पडतात. कधी पडलेली बघितली आहेत का फुलं कशी पडत असतात? झाडाची फुलं खाली पडताना कशी पडतात? दांडीवर जे जड भाग आहे तो वर राहतो आणि हलका भाग खाली जातो. मग तसं तिथं तसं नाही. तर म्हणून सांगतायत की पुष्पवृष्टी आकाशातून होत असते. आकाशात 12.5 कोटी जातीच्या वाद्यांचे असे मधुर ध्वनी निघतात की ते ऐकता क्षणी तहान भूक तर काय सर्व रोगाच्या वेदनाही नाहीशा होतात. मग एकाने विचारलं तिथं वॉशरूम असते का हो? पाणी प्यायला पण काय नाही आहे आणि जायला पण काय नाही आहे. म्हणजे तशी कोणाला बाधा पण होत नाही. म्हणजे न तहान भुकेची बाधा न काय उत्तर क्रियेची बाधा. म्हणजे असं सगळ्या रीतीने निर्विकल्प. भलेही तुम्ही 9 तास 36 मिनिट बसा तिथं तरी सुद्धा तुम्हाला काय खायचं प्यायचंच नाही. किती छान. खाऊ पिऊ घालायचं नाही, सगळ्या घराला घेऊन जायचं बरोबर. म्हणजे तुमचं काम पण वाचलं करायचं. पोट भरलेलं असतं तिथं असेपर्यंत. 12.5 कोटी वाद्यांचे मधुर ध्वनी निघतात. ते ऐकता क्षणी तहान भूक तर काय सर्व रोगाच्या वेदनाही नाहीशा होतात. त्यांचे रत्नजडित सिंहासन सूर्याच्या कांतीला मागे टाकते. भगवंतांच्या दिव्यध्वनीचा अद्भुत महिमा आहे. तो त्रैलोक्यातील प्राणी मात्रावर दया करून मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. सगळे प्राणी आपापल्या भाषेत त्याचा अर्थ ग्रहण करतात. सर्वांचा प्राणी म्हणजे आता जे पण बसलेले असतील, देव मनुष्य तिर्यंचे सगळे समजा. प्राणी म्हणजे नुसते प्राणी नाही, ज्याला त्याला आपल्या भाषेमध्ये ती दिव्यध्वनी समजते. सगळे प्राणी आपापल्या भाषेत त्याचा अर्थ ग्रहण करतात. सर्वांचा संशय नाहीसा होतो. तो स्वर्ग मोक्षाच्या मार्गाला प्रगट करणारा आहे. दिव्यध्वनीचे महात्म्य वचनाद्वारे सांगण्याला गंधर्व इंद्रादिक समर्थ नाहीत. दिव्यध्वनीचं काय महिमा आहे हे सांगण्याचं सामर्थ्य गणधर आणि इंद्र सुद्धा नाही समर्थ. का त्यांचं नाव घेतलं? कारण गणधर हे सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानी, षोडशम ज्ञानींमध्ये 4 ज्ञानाचे धारक. आणि इंद्र म्हणजे देवलोकांमध्ये असणाऱ्या सगळ्या इतर देवांपैकी इंद्राचं ज्ञान अधिक. मग त्यांना सुद्धा तशी शक्ती नाही आहे की त्या दिव्यध्वनीची महिमा सांगतील. किती भाषा आहे तो दिव्यध्वनी? 718 भाषांनी बनलेली दिव्यध्वनी आहे. 1 नाही 2 नाही. मग त्या एका ओंकारमधून तुम्हाला इतके सगळ्या भाषा, इतके सगळे म्हणलं ना, प्रत्येकाला वेगळे वर्ड्स ऐकू येतात एका ओममधून. कसं काय हो? का? ज्याचे जसे प्रश्न असतील. बरोबर. मी जो प्रश्न घेऊन गेले त्याचं उत्तर मला त्यांच्या ओममधून मिळणार आहे. त्यामुळं प्रत्येकाला वेगळं प्रवचन करतात. माहिती का देव? एकाच वेळी एकाच शब्दातून. तसं मला 10 जण काय विचारला तर 10 प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे 10 तास लागतील. म्हणजे आपल्याला आपलं क्षयक्षम ज्ञान किती अधूर आहे, किती डिपेंडंट आहे, किती संकुचित आहे, बाधक आहे. पण तिथं भगवंतांच्या ज्ञानामध्ये ते एकतर सगळे प्रश्न झळकले एका वेळेस आणि काय म्हणायचं ते ज्ञानात आले फक्त. आणि त्याच क्षणी तिथं त्यांचं समाधानसुद्धा झालं. त्यासाठी वेगळं काय तिथं करावं लागत नाही. समोशरणामध्ये जातीविरोधी प्राण्यांमध्ये देखील वैर राहत नाही. समोशरणात सिंह आणि हत्ती, वाघ आणि गाय, मांजर आणि उंदीर इत्यादी जीव परस्परातील वैर सोडून मित्रभाव धारण करतात. हा वितरागपणाचा अद्भुत महिमा आहे. ज्यांच्या सानिध्यामुळे देवांनी रचलेले कलश, म्हणजे आपण हे वाचून आता काय नवीन नाही राहिलं, पण विचार करा की जरासं असे परस्पर वैरी ते जीव जवळ बसलेत आणि त्यांना जरासुद्धा मारण्याचा, त्यांना त्रास देण्याचा भाव नाही येत. कसं काय येत नाही हो? तुमचा कट्टर वैरियन बसलाय बाजूला समजा, आपल्याला किती परिणाम विशुद्धी राहते हो. म्हणजे त्यांचं कसं काय असे परिणाम होत असतील, किती ती महिमा आहे त्यांच्या सानिध्याची. विचार करा की म्हणजे सामान्य तर वर्णन आपण वाचतो की काय आहे ते, समोशरणामध्ये गेल्यावर कसे परिणाम परिवर्तित होतात सगळ्यांचे. पण जरासं आपल्या जीवनात घेण्यासाठी ते बरं का, आत्ता तुमच्याजवळ नाही आहेत जरी केवली भगवान, तरीसुद्धा
जिथं तुम्ही जिन मंदिरात जाताय, जिनेंद्र भगवान बसले तिथं आपण त्यांना स्थापन केलंय, त्यांची भाववंदना करतोय, त्या क्षणी तुम्ही किती वैर तुमच्याजवळ असतो. जेव्हा भावपूर्ण वंदना करता त्यावेळेस भलेही येऊन बसला बाजूला वैरी, देवळात बसू शकतो की नाही असं नाही, त्यावेळेस तुमचे परिवर्तित झालेले भाव सांगा. म्हणजे बसला होता समजा, छान पूजन करत होता, आपला लयबई लावून काय गात गात, आणि अचानक येऊन कोणीतरी तो वैरी शत्रू वगैरे तुमच्या बाजूला येऊन बसला, जसं की तुमचे सासूबाई, तुमचे नणंदबाई, असं कोण आता ज्याचे असतील त्याचे बरं का तसे, आणि ते येऊन बसले बाजूला तर जाऊबाई सगळ्यात मोठे असतात. आता तुम्हाला काय भाव सांगा, किती डिस्टर्ब, लगेच किती डिस्टर्बन्स. आणि तिथं त्यांचे काय म्हणायचं, घात करण्यासारखे परस्पराचे जन्मजात वैरी आहेत परस्पराचे, तरी त्यांना असं इतकं किंचित सुद्धा विकल्प नाही आहेत. कसं शरण घेत असतील तिथं. म्हणजे असे आपले पण भाव परिवर्तित व्हायला पाहिजेत हे सांगायचं आहे. म्हणजे जेव्हा जातो ना मंदिरमध्ये म्हणून म्हणलं तर एक अशी विशुद्धी आपल्यामध्ये प्रगट होऊ द्या की घरी गेल्यावर ते वातावरण असं विशुद्धच व्हायला पाहिजे. म्हणजे मंदिरातच बसल्यावर तसं नको आहेत परिणाम, ते घेऊन जावा ना तो इन्फ्लुएन्स, आणि जिथं जातो तिथं तसं होऊ दे ना इतरांच्यावर पण प्रभाव त्याचा परिणाम. भलेही ते नसतील येत तरी सुद्धा त्यांना तुमच्या निमित्तामध्ये तसं काय म्हणायचं, एक एनर्जी मिळते, तसं एक वातावरण तयार होतं घरामध्ये. म्हणून सांगितलं एवढ्यासाठी जायचं मंदिरमध्ये की आपले परिणाम असे विशुद्ध व्हावेत. आणि सगळं सांगितलं ना, रोग शोक सगळं नष्ट होतं ज्यावेळेस आपण तिथं भावपूर्ण दर्शन करतो, वंदन करतो. परस्परातील वैर सोडून मित्रभाव धारण करतात. हा वितरागपणाचा अद्भुत महिमा आहे. ज्यांच्या सानिध्यामुळे देवांनी रचलेले कलश, झारी, दर्पण, ध्वजा, स्थापना, छत्र, चामर आणि पंखा हे अचेतन पदार्थ देखील लोकांमध्ये मंगलपणाला प्राप्त झाले आहेत. भगवान जिथं आहे तिथं हे सगळे द्रव्य आहेत, तर त्यांना सुद्धा मंगलद्रव्य म्हणलं गेलं. काय ॲक्च्युली त्यांचं इम्पॉर्टन्स नाही आहे किंवा त्यांचं काय रोल नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या सानिध्यात गेले म्हणून हे सगळे सुद्धा उत्कृष्ट म्हणले गेले, मंगल म्हणले गेले. कोण कोण? झारी, कलश, ध्वजा, दर्पण, छत्र, चामर वगैरे हे सगळ्यांना सुद्धा महत्त्व आलं तेवढंच, म्हणून त्याला अष्टमंगलद्रव्य वगैरे म्हणलं जातं. केवळ ज्ञान झाल्यानंतर प्रभूंना 10 अतिशय प्रगट होतात. मग ते कुठले कुठले सगळे सांगितलेत त्यांनी पुढं. 10 अतिशय घाती कर्माचा नाश झाल्यावर प्रगट होतात, म्हणजे त्याच्या निमित्तात. इकडं घाती कर्मांचा क्षय झाला आणि इकडं अशी केवळ ज्ञान दशा प्रगट झाली आणि तो अतिशय प्रगट झाला. ह्यावेळी स्वर्गातील देव 14 अतिशय दाखवतात, म्हणजे देवकृत 14, जन्मकृत 10 आणि केवळ ज्ञानकृत 10 असे एकूण 34 अतिशय तिथं प्रगट होतात. कुठले कुठले नाही वाचत मी, तुम्ही वाचा त्याच्यामध्ये. तर भगवंतांना, अरिहंत परमेष्ठींना जे की 18 दोषांनी रहित झालेत अशा त्यांचं रूप पाहिलं तर सगळे नतमस्तक होतात, त्यांना नमस्कार करतात, त्यांचे स्तवन करतात आणि ध्यान करा त्यांना पाहून. ही भक्ती संसार समुद्रातून तारणारी आहे. तुम्हाला तुमचं दुःख खरंच नष्ट करायचं आहे तर भावपूर्ण आपण काय करायला पाहिजे, त्यांच्याशी जोडलं जायला पाहिजे. आत्ता इथं आहे तर करा ना, विदेह क्षेत्रामध्ये असणारे सिमंदर भगवंतांना अशी भाववंदना करा की तुम्हाला पण घेऊन जातील की कुंदकुंदांसारखं. नाही नेणार का? पार्शालिटी नसते तिथं. सगळे जे कोण असं भाववंदन करणार तर त्यांना सगळ्यांना स्थान मिळणार, पण तेवढी शक्तीच नाही आहे तुमच्या नमस्कारामध्ये. अशी शक्ती त्यांच्यामध्ये होती तर इथला नमस्कार तिथंपर्यंत पोचला आणि तिथनं आशीर्वाद मिळाला. आपल्याला आपण त्या गुरुच्या जवळ पण जात नाही, लांबूनच बोलतो तर गुरूंना आ म्हणून विचारावं लागतं, काय बोलताय. तिथं तर सिमंदर भगवान तिथून आशीर्वाद देत होते. तर काय सांगत होते, परमेष्ठींना नमस्कार करा, त्यांचे स्तवन करा, ध्यान करा. ही भक्ती संसार समुद्रातून तारणारी आहे, हिचे निरंतर चिंतन करा. अरिहंतांची नावे गुणाच्या आश्रयाने अनंत आहेत.
जितके गुण तितक्या प्रकारची नावं समजून घ्या. इंद्राने भक्तिवश भगवंतांचे 1008 नावांनी स्तवन केले आहे. तुम्ही किती नावं घेता हो? आपले नाव 10 जणांना 10 वेळा सांगणार. भगवंतांचं नाव किती वेळा येतं तोंडामध्ये? खरं खरं सांगा की दिवसभरामध्ये भगवान महावीर भगवान की जय, आदिनाथ भगवान की जय, 24 तीर्थंकरांची नावं किती वेळा येतात तोंडात आपल्या? सगळं पाठ आहे की माहिती आहे तुम्हाला? नावं माहिती आहेत, सगळ्यांचं सगळं चरित्र माहिती आहे, सगळं तोंड पाठ आहे. पण वचनामध्ये किती येतं ते? इव्हन नमोकार मंत्र सुद्धा तुम्ही उच्चारण करून म्हणत नाही. मी सांगते की ठीक आहे, ते पूजेच्या वेळी म्हणावं लागतं, एक अर्घ्य चढवताना वगैरे, ते वेगळं. पण दिवसभरामध्ये उच्चारणपूर्वक नमोकार मंत्र किती वेळा म्हणता? सांगा किती वेळा म्हणता हो? ते रेकॉर्डर नको बरं का तुमचं ॲम्प्लिफायर लावलेलं तसलं, काय म्हणायचं ते, काय म्हणायचं त्याला, ट्रान्झिस्टर, नमोकार मंत्राचं तसलं नको बरं का. ते ते त्याचं कल्याण त्याच्यामध्ये, ते म्हणलं तर. पण ते आपण किती म्हणतो त्याच्याबरोबर गुणगुणणं पण नुसतं वेगळं. काय चाललंय काम, गिऱ्हाईक करते असं अनेकांच्या दुकानामध्ये चालू असतं, पण ते किती त्याचा उपयोग आपल्याला. म्हणून म्हटलं चालू ठेवणं नुसतं वेगळं. आता एकांच्या घरामध्ये बघितलं मी, ते आहे ट्रान्झिस्टर, तसं सगळे गावाला गेलेत आणि ते ट्रान्झिस्टर वाजते. इथं इवन देता मंदिरमध्ये पण जाते ना, तर सकाळच्या वेळेस अजून मंदिर पण उघडलेलं नसतं, पण रात्रभर ते चालू ठेवायचं म्हणे, असं त्यांचं रूल आहे. म्हणजे तिथं ते लावतात तसं. म्हणजे कोणाचं काय मान्यता, कशासाठी लावायचं? देवाला ऐकवायला. देवच होते, 2 कोण, रात्रभर कोण नसते तिथं देवळात. म्हणजे आपल्यावर परिणाम करून घ्यायचा आहे का देवाला बदलायचं आहे? म्हणून म्हटलं की असे आपल्या वचनात पण येऊ देत ते प्रयोग. म्हणून इतर काय बोलण्यापेक्षा तर नामस्मरण करा. ते भगवान महान आहेत तर त्यांच्यासारखा मी सुद्धा महान आहे. ते ज्ञानवान आहेत तर मी ज्ञानवान आहे. त्यांच्या नावाच्या स्मरणाने सुद्धा आपण त्यांचं चरित्र किंवा त्यांचं काय म्हणायचं जीवन, त्यांची साधना, त्यांचं सगळं ज्ञान, ध्यानचर्या, हे सगळं येतं आपल्याला ज्ञानामध्ये त्यावेळेस. आणि त्यामुळं आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये भावभासना होते की आपण काय करतोय आणि ते काय करत होते. म्हणून ते बाहेरचे लोक, अन्य धर्मीय, ते नामस्मरणाला जास्त इम्पॉर्टन्स देतात. तुमचं नाम आम्ही घेतलं तर आमचं भाव पार होणार, असं त्यांची मान्यता असते. इंद्राने भक्तिवश 1008 नावांनी स्तवन केले. ज्यांना तसे सामर्थ्य नाही त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे पूजन, स्तवन, नमस्कार केले पाहिजे, ध्यान केले पाहिजे. सम्यक दर्शन आणि अरिहंत भक्ती ह्यात नामभेद आहे, अर्थभेद नाही. अरिहंत भक्ती नरकादिकांचा नाश करणारी आहे. जे कोणी अरहत भक्तीचे पूजन व स्तवन करून अर्घ्य उतारण करतात ते देवाचे सुख भोगतात. शेवटी मनुष्यगतीतील उत्तम सुख भोगून अविनाशी अक्षय सुख प्राप्त करून घेतात. याप्रमाणे अरिहंत भक्तीचं वर्णन करून सांगितलं. त्याच्यासाठी ऐकलं सगळं हे. जाऊन आलात का समोशरणात? येऊ नका, तिथंच बसा. जरी विचारातून गेलोय तरी सुद्धा तो विचारसुद्धा आपल्याला आनंद देणार आहे, असं मला 2-3 सांगितलं. आता सहज कोणाकोणाचं कॉन्टॅक्ट झालं ते सगळे म्हणले असं साक्षात समोशरणात जाऊन आलो आम्ही. म्हणले ते सगळं वाचताना ऐकताना, म्हणजे ते गेल्यावर तर काय आनंद असणार, असा अपूर्व आनंद असणार तो. आणि आहे ना तशी जिनवाणीची शैलीच अशी आहे हो. तुम्हाला तिथं भलेही तुम्ही प्रथमान योग वाचा, चक्रवर्तीचं वैभव असताना कुठं गेलेला असतो, मग त्याच्या घरात जाता, त्याच्या वैभवात जाता म्हणल्यावर इथं समोशरणात जायला काय बाध आहे. म्हणून हे पण वर्णन असं आपल्या ज्ञानात यायला पाहिजे, ते वाचन व्हायला पाहिजे. म्हणजे एक आहे बुद्धी आपल्याकडं, तर सगळं आकलन करून सगळ्याची धारणा करून घ्या, जेणेकरून अन्य काय अनावश्यक गोष्टींची धारणा न हो. कारण त्याचा सुद्धा आपल्याला अनेक प्रकारांनी उपयोग होऊ शकतो. हो जाणा घाती कर्मरहित शुद्ध स्वभाव जाणा. हा शुद्ध स्वभाव संसारापासून
दुःखापासून, आकुलतेपासून सर्वथा भिन्नच आहे. निर्णय करा, जसे अरिहंत भगवान तसा मी सुद्धा केवल ज्ञानी आहे, अनंत चतुष्टय संपन्न आहे. मी सुद्धा सिद्ध समान आहे. केवल ज्ञान स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन.